तर मित्रांनो, फायनली आदिपुरुष सारख्या डिझास्टर नंतर रामायणाचं एक बेस्ट अडॅप्टेशन आपल्याला थिएटर्स मध्ये बघायला मिळणार आहे। नाही, मी रणबीर कपूरवाला रामायणाबद्दल बोलत नाहीये, मी बोलतोय जॅपनीज अॅनिमे रामायणा द लेजंड ऑफ प्रिन्स रामाबद्दल। फायनली याचं 4K रिमास्टर्ड व्हर्जन थिएटर्स मध्ये रिलीज करण्यात येत आहे। काही दिवसांपूर्वी याचा ट्रेलर लॉन्च झाला, त्या ट्रेलर बद्दलच आता आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, वेलकम टू मिंट एंटरटेनमेंट। आज आपण बोलणार आहोत रामायणा द लेजंड ऑफ प्रिन्स रामा या जॅपनीज अॅनिमे बद्दल। मित्रांनो, कसं आहे ना, रामायण किंवा महाभारत हे दोन अशी महाकाव्य आहेत की ते भारतीयांच्या भावनांशी एकदम घट्टपणे जोडली गेलेली आहेत आणि अशा विषयांवरती मोठ्या पडद्यावरती सिनेमा करायचा म्हणजे कन्व्हिक्शन, रिसर्च आणि जबाबदारी या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। कपडा तेरे बाप का। आणि जॅपनीज अॅनिमे रामायणा द लेजंड ऑफ प्रिन्स रामा या तिन्ही गोष्टी एक्झिक्यूट करण्यात यशस्वी ठरलं आणि म्हणूनच आपल्याला रामायणाची बेस्ट अडॅप्टेशन मोठ्या पडद्यावरती बघायला मिळाली। हा चित्रपट जरी आत्ता थिएटर्स मध्ये रिलीज होत असला तरी हा चित्रपट आला होता तब्बल 30 वर्ष मागे 1993 ला। हा चित्रपट जॅपनीज डिरेक्टर युगो साको यांनी बनवलाय। युगो साको हे रामायणाच्या कथेबद्दल खूप प्रभावित झाले होते आणि या महाकाव्यावरती एक लाईव्ह ॲक्शन सिनेमा करण्याचं त्यांच्या मनात होतं। त्यासाठी तब्बल 11 वर्ष त्यांनी रिसर्च केला, वेगवेगळ्या लोकांना ते भेटले, वेगवेगळ्या प्रकारची रामायण त्यांनी वाचली आणि यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की ह्या कथेवरती लाईव्ह ॲक्शन सिनेमा बनवणं खूप कठीण आहे आणि म्हणून त्यांनी लाईव्ह ॲक्शन सिनेमा न बनवता एक जॅपनीज अॅनिमेशन मध्ये हा सिनेमा करायचं ठरवलं। हा चित्रपट बनवण्यासाठी अजून एक महत्त्वाचं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं, ते म्हणजे राम मोहन, ज्यांना फादर ऑफ इंडियन अॅनिमेशन असं सुद्धा म्हटलं जातं। ह्या दोघांच्या एकत्रितकरणातून हा चित्रपट तयार झाला। मात्र हा चित्रपट त्यावेळी इंडियामध्ये रिलीज करण्यासाठी बॅन करण्यात आला। यामागे खूप कारणं होती। एक कारण म्हणजे गव्हर्नमेंटचं असं म्हणणं होतं की अॅनिमेशन स्वरूपात रामायण दाखवणं म्हणजे रामायणाचा अपमान आहे। अनेक लोकांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता गव्हर्नमेंटने दर्शवली होती। शिवाय बजरंग दल गटाकडून सुद्धा ह्या सिनेमाला खूप विरोध करण्यात आला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या काळात बाबरी मस्जिदचा मुद्दा खूप महत्त्वाचा होता आणि त्या गरमागरमीत हा चित्रपट रिलीज करणं खूप रिस्की होतं। त्यामुळे हा चित्रपट त्यावेळेस भारतात तरी थिएटर्स मध्ये रिलीज केला गेला नव्हता। पण कसं आहे ना, एक चांगला रिसर्च करून किंवा चांगल्या कन्व्हिक्शनने आणि एका मोठ्या भावनेने एखादं प्रोडक्ट जर आपण बनवलं तर ते कधीच वाया जात नाही। जरी हा थिएटर्स मध्ये चित्रपट चालला नसला तरी काही कालावधीनंतर दिवाळी आणि दसऱ्याच्या निमित्ताने हा चित्रपट टेलिव्हिजनवरती पॉडकास्ट करण्यात आला। काही असे निवडक चॅनल्स होते जिथे हा चित्रपट प्रामुख्याने दाखवला जायचा, जसं दूरदर्शन असू देत किंवा पोगो आणि कार्टून नेटवर्क वर सुद्धा दसरा आणि दिवाळीच्या कालावधीत हा चित्रपट सतत दाखवला जाऊ लागला आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून 90sच्या किड्स मध्ये हा चित्रपट खूप फेमस होऊ लागला। या चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या घटना किंवा ह्या चित्रपटाचा जो संथपणा आहे, एखाद्या प्युरिटी सारखं किंवा वाहणाऱ्या पाण्यासारखा हा चित्रपट रामायणाची कथा जसा पुढे नेतो तो फॉर्मॅट लोकांना खूप आवडला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळात अॅनिमेशन हा प्रकार लोकांसाठी खूप नवीन होता आणि रामायणासारखी गोष्ट अॅनिमेशनच्या स्वरूपात लोकांना बघायला खूप आवडत होती। या चित्रपटातल्या खूप साऱ्या गोष्टी म्हणजे ह्या चित्रपटातील गाणी असू देत किंवा ह्या चित्रपटाला दिले जाणारे आवाज, जसे की अरुण गोविल यांचा आवाज ॲज अ राम किंवा अमरीश पुरींचा आवाज रावणासारख्या कॅरेक्टरला, हे लोकांना खूप आवडलं। ताकि उठाओ कुंभकर्ण को, पर कुंभ और निकुंभ। लक्ष्मण, जब तक वो जीवित थे तब तक वो हमारे और शत्रु के लोग थे, पर मृत्यु के बाद कोई किसी का शत्रु नहीं होता। आणि हा चित्रपट लोकांमध्ये खूप पॉप्युलर होऊ लागला आणि असे चित्रपट त्या काळात पूर्ण फॅमिली एकत्र बसून हा चित्रपट बघितला जायचा। इतका रिसर्च करून बनवलेला हा चित्रपट होता। त्यानंतर काही कालावधीने हा चित्रपट कुठेतरी लुप्त झाला, टीव्हीवरती ब्रॉडकास्ट करायचं बंद केलं गेलं। आता हा चित्रपट आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही, ना कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवरती, कुठल्या चॅनलवरती हा चित्रपट आता दाखवला जात नाही। पण काही कालावधीनंतर ह्या चित्रपटाचं 4K रिमास्टर्ड व्हर्जन थिएटरमध्ये रिलीज करण्याच्या वार्ता कानावर येऊ लागल्या। पण त्या rumors आहेत किंवा असं काही होणार, मेकर्सनी स्वतः पुढे येऊन अशी ऑफिशियल स्टेटमेंट कुठेच दिलं नव्हतं की याचं 4K रिमास्टर्ड व्हर्जन हे थिएटर्स मध्ये रिलीज होणार आहे। मग आला आदिपुरुष, आणि आदिपुरुष मध्ये ज्या काही रामायणाच्या अपमानजनक गोष्टी दाखवल्या होत्या त्यामधून युगो साकोनी बनवलेल्या रामायणाच्या चर्चा वर येऊ लागल्या। युगो साकोनी बनवलेलंच रामायण परफेक्ट अडॅप्टेशन आहे असं लोकांकडून बोललं जाऊ लागलं आणि मग ऑफिशियली मेकर्स कडून असं स्टेटमेंट आलं की त्यांना 4K व्हर्जन रिमास्टर्ड
थिएटर्समध्ये रिलीज करायचं आहे, सो कुठलं प्रोडक्शन हाऊस ते घेण्यासाठी तयार आहे का अशी पोस्ट करण्यात आली. आणि कुठेतरी अशी होप निर्माण व्हायला लागली की आपल्याला जुनं युगोसाकोनी बनवलेलं रामायण पुन्हा एकदा 4K रिमास्टर्ड व्हर्जनमध्ये थिएटरमध्ये बघायला मिळेल. हा ट्रेलर व्हिज्युअली बघायला इतका सुंदर आणि आकर्षक वाटतोय की ज्यांनी जुनी रामायण बघितली होती त्यांच्यासाठी हा नॉस्टॅल्जिक फिलिंग आहे की आता पुन्हा तेच रामायण आपल्याला एका चांगल्या व्हिज्युअल्समध्ये मोठ्या पडद्यावरती बघायला मिळणार आहे. ज्यांनी हे रामायण आधी TV मध्ये बघितलंय ते सगळी लोक हे पुन्हा थिएटर्समध्ये बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र ह्याच्यातली एखादी निगेटिव्ह गोष्ट ठरू शकते ते म्हणजे ह्याचे जे क्लासिक व्हॉइस होते, अरुण गोविल ॲज अ राम किंवा अमरीश पुरी ॲज अ रावण, हे आवाज लोकांसाठी खूप नॉस्टॅल्जिक आहेत. कुछ अज्ञानी लोग अपने तीर और तलवार का प्रयोग करते हैं अपने ही साथी जीवों पर. बहुत से योद्धा रणभूमि में अपने प्राण गंवा चुके हैं और युद्ध खत्म होने तक और बहुत से मारे जाएंगे. मात्र ते ह्या 4K वर्जन मध्ये चेंज केलेले आपल्याला बघायला मिळतात. ये हमारे या रावण के सैनिक तब तक थे जब तक जीवित थे. मृत्यु के बाद कोई किसी का शत्रु नहीं. ऑब्वियसली आवाजाची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मेकर्सचा डिसिजन असेल की ऑफिशियल आर्टिस्ट करून पुन्हा रीडअप केलं जावं. मात्र अजून एक चिंतेचा विषय म्हणजे ह्या चित्रपटाची अजून एक महत्त्वाची बाजू किंवा आकर्षक बाजू ती म्हणजे या चित्रपटातली गाणी. या चित्रपटातली गाणी इतक्या लोकांना आवडीची झाली, ती जर मेकर्सनी बदलली तर अजिबात हा चित्रपट लोकांना आवडणार नाही हे नक्की. तर फायनली तब्बल 30 वर्षानंतर जॅपनीज अॅनिमे रामायण द लेजंड ऑफ प्रिन्स रामा हे अॅनिमे थिएटर्समध्ये 4K रिमास्टर्ड व्हर्जनमध्ये रिलीज होते. हे रामायणाचं ॲडॅप्टेशन सगळ्यांनी बघावं कारण सगळ्या क्रिटिक्सकडून वाल्मिकी रामायणाचं बेस्ट ॲडॅप्टेशन असं या ॲनिमेशनला म्हटलं जातं. सो तुम्ही हे ॲनिमेशन बघायला थिएटर्समध्ये जाणार आहात की नाही हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा. पडद्यापासून ते प्रेक्षकांच्या मनापर्यंत मिंट एंटरटेनमेंट.